दुसऱ्याचं चांगलं बघवलं नाही, त्याला देव नीट मरण सुद्धा देत नुसतं असे किती वर्ष ना वर्ष पडले तो नुसतं असं बघतो. पाहुणे मंडळी येतात भेटून जातात नुसतं असं बघतो. पडेल त्यांना माणसं म्हणतात चहा घेणार का चहा. थोडी कॉफी ते असं करत. थोडा ज्यूस थोडी क्वार्टर लगे हा करतो. मराय लागलंय तरी महाराज क्वार्टर सुटत. आणि काय काय माणसं म्हणतात थोडं भाजी भाकरी खाणार का, थोडा रसा. बाबांना लगे कळलं बरं का, रसा म्हणलं की लगे हा करतोय. अहो काय काय जण तर महाराज एवढं अवघड आहे. म्हणजे मरताना सुद्धा महाराज ज्यांनी पाप केलं ना त्याला मरण सुद्धा नीट येत. आपल्यासारखी महाराज झटक्यात मोकळी. बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार होणे. आता याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता आणि चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगतवंद्य जगद्गुरु देहो निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आजची कीर्तनाची सेवा ज्या निमित्ताने कीर्तन आहे, निमित्त जरी सगळ्यांना ज्ञात असलं तरी ते सांगणं कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. आपले असणारे सगळ्यांच्या परिचयाचे सगळ्यांचे आदरस्थान सगळ्यांच्या हृदयामध्ये जे राज्य करतात कैलासवासी वैकुंठवासी आपले असणारे दादासाहेब बोडके आपले दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त चाललेला हा सोहळा आहे. आणि त्या निमित्ताने माझ्या वाटेला आलेली ही सेवा आणि त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन विठ्ठल या निसर्गाचा एक नियम आहे, या जन्मभूमीचा एक नियम आहे की जो जन्माला आलाय त्याला मरण हे निश्चित आहे. कुणी सुद्धा इथं कायमचं राहायला आलेलं नाही. प्रत्येकाची एक वेळ ठरलेली आहे, प्रत्येकाचा एक दिवस ठरलेला आहे. आणि महाराज जो दिवस लिहिलेला आहे हे सगळं कुणाच्या हातात आहे? त्या भगवंताच्या हातात आहे, त्या परमात्म्याच्या हातात आहे. ज्यावेळी जन्म व्हायचा आहे ना त्यावेळी जन्म होणार आहे. मरण जिथं यायचंय ना तिथं मरण येणार आहे. मरण कधीही कुणाला चुकलेलं. माणसं सहज म्हणतात हो, चालता चालता माणूस गेला महाराज, चालता बोलता आता माझ्यापासून बोलत गेला, आता माझ्यासोबत हसत होता, आता माझ्यासोबत चांगलं बोलत होता आणि अचानक बातमी समजते की तो माणूस आता राहिलेला नाही. म्हणून महाराज या देहाचा काही भरोसा नाही, या जीवनाचा काही भरोसा नाही. बघा आपला श्वास आपल्याला न सांगता थांबणार आहे, आपलं आयुष्य आपल्याला न सांगता सोडून जाणार आहे. नवे नवे आपण देवासमोर दिवा लावतो ना, दिवा महिला मंडळ लावताना दिवा. मी मुद्दाम महिला मंडळांना विचारलं कारण हे दिवे लावतात. पुरुष मंडळ
मराठी शब्द आहे वळवल तसा. दिवा लावायचं काम, बत्ती करण्याचं काम, देवपूजा करायचं काम कुणाकडे असतं? महिला मंडळ. देवासमोर दिवा लावतो. दिवा आपल्याला सांगून विसतो का न सांगता विसतो? अय पिंपरी, हा आज आता कसं बोलत जावा, बोलल्या मला अजिबात राग येत. कसा विसतो? न सांगता विसतो. आपला हा श्वास आहे, आपल्याला सांगून थांबतो का न सांगता थांबतो? का येतो मेसेज, मिस कॉल, व्हॉट्सअप, फेसबुक? नाही येत महाराज. आपला हा श्वास आहे, न सांगता थांबतो. दिवा लावलाय, न सांगता विसतो. म्हणून या देहाचा सुद्धा काही भरोसा नाही. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का। दिया बुझ जाएगा जलते जलते, दिया बुझ जाएगा जलते जलते, सांस रुक जाएगा चलते चलते, सांस रुक जाएगा जलते जलते, नाम रह जाएगा आदमी का, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का। साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. या देहाचा काय भरोसा नाही. म्हणून जाणार आहे बाबा. म्हणून मरण आपल्याला सांगून येत नाही. या देहाचा काही भरोसा नाही. म्हणून जन्माला आलोय ना, देवानं ज्याच्या करता हा देह दिलाय, देवे दिला देह. भजना गोमटा का भोजना गोमटा? कशा करता दिलाय? भजना करता दिलाय. पण माणूस फक्त वापर भोजना करताच करू लागला. देवाचं नामस्मरण भजन आपल्याला आता करू वाटत नाही. आत्ताच्या काळात माणूसच बदलला हो. आता माणसाला माणुसकी राहिलेली नाही. माणूस माणसात राहिलेला नाही. आता आपल्याला आई कळेना, बाप कळेना, बहीण कळेना. बाहेरची माणसं तर जाऊ देत. आता दुसऱ्याचं चांगलं झालेलं माणसामध्ये माणसाला बघवत. अहो भाऊ भावाचा नाही, भाऊ भावाचं चांगलं झालेलं बघवत नाही. मग लांबच्याच तर. आताच्या काळामध्ये भाऊ भावाचा नाही, बायको नवऱ्याची नाही, मुलगा आईचा नाही. आई वडिलांची किंमत आहे ना. जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आई वडील जिवंत आहेत ना, तोपर्यंत आई वडिलांची किंमत कळत नाही. आई रे बेईमान दुनिया आई रे, 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 आई रे बेईमान दुनिया आई रे,
बात है महाराज. अशी माणसं सुद्धा भाग्यानं लाभतात बरं का. एवढं सोपं नाही. एवढा सुंदर असा आवाज, कीर्तनाला शोभा येते बरं का खऱ्या अर्थाने. म्हणून महाराज या जगामध्ये आज कुणी कुणाचं नाही. आई वडिलांची किंमत कळते, पण कधी ज्यावेळी आई वडील आपल्या आयुष्यातून निघून जातात ना, त्यावेळी समजतं की आई वडिलांची किंमत काय. आईची किंमत समजते, आई सोडून गेल्यानंतर समजते की आई काय होती. आई तेव्हा कळते ज्यावेळी आई आपल्याला सोडून जाते. आई कळण्यासाठी आई जावी लागते आणि बाप कळण्यासाठी आधी बाप व्हावं लागतं. काय आई जर कळायची असेल ना, तर ज्याची आई सोडून गेलीये त्याला विचारा आईची किंमत काय. आणि बापाची किंमत जर समजून घ्यायची असेल ना, तर महाराज स्वतः बाप होऊन बघा, मग कळेल बाप काय असतो. बापाची किंमत त्या विधवा आईला विचारा, त्या विधवा स्त्रीला विचारा जिचा नवरा तिला तरुणपणी सोडून गेलेला आहे. महाराज ज्या घरामध्ये बाप नसेल ना, बघा बापाची किंमत काय. महाराज आपला बाप घरामध्ये पडून असू द्यात, आपला बाप वयोवृद्ध असू द्यात, नवे नवे आपला बाप नुसता खोटवरती झोपून असू द्यात, पण माझ्या घरामध्ये माझा बाप जिवंत आहे, माझा बाप थकलेला आहे, माझा बाप आजारी आहे, नवे नवे माझा बाप झोपून आहे, पण त्या घराकडे वाईट नजरेने बघायची कोणाची हिम्मत नसते. कारण माझ्या घरामध्ये कोण जिवंत आहे? माझा बाप जिवंत आहे. आणि जोपर्यंत माझा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत माझ्या घराकडे वाईट नजरेने बघायची कोणाची हिम्मत. अरे बापाचं दुःख काय असतं? ना रडता येतं कुणाच्या समोर, ना आपलं दुःख कुणाला व्यक्त करता येतं. आईला सांगावं तर आई आजारी आहे, आईला सांगता येत नाही. बाबांना सांगावं तर त्यांना बीपीचा त्रास आहे, त्यांना सांगता येत नाही. बायकोला सांगावं तर बायकोला टेन्शन नको म्हणून त्यांना सांगता येत नाही. अशा अतोनात कष्टामध्ये तो बाप जगत असतो, झटत असतो. त्या स्त्रीला विचारा की तरुणपणी तिचा नवरा तिला सोडून गेलाय, समाज तिच्याकडे कोणत्या नजरेनं बघतो. लहानसं लेकरू आहे, 2-3 वर्षाचं लहानसं मूल आहे हो. एकदा झालं काय, असंच एक जणीचा नवरा तिला सोडून गेला. त्यांचं 2-3 वर्षाचं लहानसं मूल आहे आणि ते 2-3 वर्षाचं मूल, त्याला थोडंसं वातावरण चेंज असावं म्हणून आईनं, गावामध्ये जत्रा होती, यात्रा होती, आई म्हणाली बाळा चल मी तुला यात्रेला घेऊन जाते. महाराज काबाड कष्ट करून महाराज त्या आईनं लहानाचं मोठं केलं. बाप सोडून गेलाय, रक्ताचं पाणी केलं त्या आईनं आणि मुलाला यात्रेला घेऊन गेली. यात्रेला गेल्यानंतर महाराज मुलानं गुढीशेव बघितली. गुढीशेव काय बघितलं? गुढीशेव बघितली. मुलगा म्हटला आई, ए आई, अगं मला गुढीशेव घे ना ग. आई म्हणली बाळा, अरे गुढीशेव घेण्याकरता माझ्याकडे काय नाहीये, पैसे नाहीयेत. मुलगा म्हटला आई गुढीशेव नाही, अगं निदान मला खेळायला फुगा तरी घे ग. आई म्हणली बाळा, अरे फुगा घेण्याकरता सुद्धा माझ्याकडे काय नाहीये, पैसे नाहीये. मुलाला शेवटी राग आला. मुलगा म्हणाला फुगा नाही, अगं आज माझे बाबा जर जिवंत असते ना, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. मग आज माझे बाबा जर इथं असते ना, माझ्या बाबांनी माझा लाड केला असता ग.
माझ्या हवी ती गोष्ट मला घेऊन दिली असती. तुम्हाला हे देत नाही ना. मला माहितीये माझे बाबा हित नाही म्हणून तू असं करते. आता तुला फुगा नाही घ्यायचा ना, मला वाजवायला पिपाणी तरी घे. शेवटी आईला सहन झालं नाही. आईनं खाड दिशेने कानाखाली वाजवली. जसं मुलाच्या कानाखाली वाजवली, मुलगा महाराज इकडं तोंड करून रडतोय आणि आई इकडं तोंड करून रडते. महाराज काय तो प्रसंग असेल आठवा. आई महाराज वरती तोंड करून रडते, कसं तरी स्वतःला आवरलं. आई म्हणाली, मला एकटीला सोडून गेला ना, या लहान मुलाकडे कुणी बघायचं, या लहान मुलाचं संगोपन कुणी करायचं. आज जर तुम्ही इथं असता ना, तर आज आपल्या मुलावर ही अवस्था आली नसती. महाराज आई इकडं तोंड करून रडते. मुलाला वाटलं माझ्या आईचं माझ्यावरती प्रेम नाही, आई मला पाहिजे ती गोष्ट घेऊन देऊ शकत नाही. म्हणून त्या यात्रेमध्ये एक दिंडी आलेली, एक पालखी आलेली. मुलगा त्या पालखी सोबतच चालत चालत निघालाय. आणि चालत चालत चाललेला असताना आईला माहितीच नाही आपला मुलगा कुठं निघालाय. मुलगा चालत चालत निघालाय. आई इकडं तोंड करून रडते. आणि झालं काय, 2-3 किलोमीटर वर गेल्यावर मुलाच्या लक्षात आलं की माझी आई दिसत नाहीये. माझी आई कुठे? मुलगा मोठमोठ्यानं रडायला लागला, माझी आई नाही हो, माझी आई कुठे? एक वयोवृद्ध आजोबा आले. आजोबा म्हणाले, बाळा अरे काय झालं तुला रडायला, इकडे ये. आजोबांनी उचलून घेतलं, त्या लहान मुलाचं डोळं पुसलं. आणि महाराज आजोबा म्हणाले, बाळा तुला आई पाहिजे ना, तुझी आई मी तुला शोधून देतो, पण त्याच्या आधी असं कर, रडू नकोस. तुला मी खायला गुडीशेव देऊ का? गुडीशेव. मला सांगा ते बाळ आधी कशासाठी रडत होतो? कशासाठी? अहो गुडीशेव साठी रडत होतं. पण महाराज ते लहान लेकरू म्हणतंय, बाबा मला गुडीशेव नको, मला कोण पाहिजे? माझी आई पाहिजे. आजोबा म्हणाले, बाळा अरे मी तुला खेळायला फुगा देऊ का रे? फुगा. आधी कशासाठी रडत होता? अहो फुग्यासाठी रडत होता. मुलगा म्हटला, मला आजोबा फुगा नको, मला कोण पाहिजे? आई पाहिजे. आजोबा म्हणाले, बाळा फुगा नकोय ना, मी वाजवायला पिपाणी देऊ का? आधी कशासाठी रडत होता? अहो पिपाणीसाठी रडत होता. मुलानं आजोबांना साष्टांग दंडवत घातलं, पायापाशी लोळायला लागला, रडायला लागला. मला जगातली कोणतीच गोष्ट नकोय हो, मला फक्त कोण पाहिजे? माझी आई पाहिजे. आई वडिलांची किंमत कळते, पण कधी? ज्यावेळी आई वडील आपल्या आयुष्यातून निघून जातात ना, त्यावेळी समजतं की आपली आई काय होती, आपला बाप काय होता. आत्ताच्या काळामध्ये बघायला गेलं ना महाराज, आज मुलगा आईला आई म्हणून हाक मारत नाही. आज मुलगा बापाला बाप म्हणून हाक मारत नाही. महाराज आज माणसांना सगळ्यांकरता टाइम आहे, पण आपल्या आई वडिलांसाठी टाइम राहिला नाही. अशी महाराज परिस्थिती यावी. काही ठिकाणी आम्ही वृद्धाश्रमामध्ये गेलो, तिथं पाहिलं महाराज. वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर मी असंच एका आजीबाईंना विचारलं, आजी कसं आहे तुम्ही, बरं आहे का? म्हणले, महाराज बरंच म्हणायचं आता. म्हणलं तुमचं घर कुठे आहे? आजी मला म्हटल्या, महाराज आता हेच माझं घर आहे. महाराज त्या आजींच्या डोळ्यातून अश्रू आले. आणि एक आजोबा तर खिडकीतून महाराज वाटेकडे डोळे लावून बसलेले. माझ्या मनामध्ये प्रश्न आला की आजोबा नेमकं खिडकीमधून बघतायत तरी काय? मी विचारलं आजोबांना, तर एका मावशीबाईंनी सांगितलं की महाराज
या खिडकीमधून त्या आजोबांचं घर दिसतं. काय दिसतं? घर दिसतं. आणि त्या घरामधून नातवंड शाळेत जाताना आणि शाळेतून घरी येताना त्या आजोबांना दिसतात. आणि त्या नातवंडांवरती आजोबांचा खूप जीव आहे. नातवंड दिसावीत म्हणून आजोबा दिवसभर त्या खिडकीमध्ये उभा असतात. महाराज घळाघळा डोळ्यातून अश्रू आले की अशी वेळ यावी की घर ज्यांचं जवळ आहे त्या आई वडिलांना मुलं वृद्धाश्रमामध्ये टाकतात. माझ्या मनामध्ये कधी कधी हा प्रश्न येतो. कधी कधी मला असं वाटतं की अशी एक रीत असायला हवी होती, अशी एक परंपरा असायला हवी होती की महाराज मुलीचं लग्न झाल्यानंतर आई वडिलांना कुणी सांभाळायचं? कुणी सांभाळायचं? मुलांनी सांभाळायचं किंवा मुलीनं सांभाळायचं? बघा नीट ऐका. जास्त करून जर आई वडिलांवर जीव असेल ना तर तो कुणाचा असतो? लेकीचा असतो. अशी जर रीत असती ना, अशी जर परंपरा असती की मुलीचं लग्न झाल्यानंतर आई वडिलांना मुलीनं सांभाळायचं तर आई वडिलांना वृद्ध आश्रमात जाण्याची गरज लागली नसती. पण अजून एक महत्वाची गोष्ट ऐका. जर मुलांनीच आपली आई वडील नीट सांभाळले असते तर वृद्ध आश्रम बांधायचीच गरज लागली नसती. काय? म्हणून महाराज याच्यावर थोडा विचार करा. आई वडील गेल्यानंतर त्यांच्यासाठी रडलं काय आणि त्यांच्यासाठी डोकं आपटून घेतलं काय? एकदा गेलेले आई वडील परत महाराज तुम्हाला दिसणार. अहो डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसेल. डोंगराआड गेलेला सूर्य दिसेल पण माती आड गेलेले आई वडील कधी दिसणार नाही. म्हणून महाराज हा जन्म देवानं ज्याच्या करता दिलाय देवाचं नामस्मरण करा, देवाचं भजन करा. या जगाच्या पाठीवर बघा सगळं काही बदलेल. 3 गोष्टी महाराज फक्त देवाच्या हातात आहेत. जन्म, मृत्यू आणि निसर्ग. याच्या पुढं आपलं डोकं चालवायचं नाही. देवानं ज्याच्या करता हा देह दिलाय आणि देवानं देताना सगळं विचार करून दिले. दिले इंद्रिय हात पाय, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जैने तू सोडसी नारायण, नासे जीवपण भावरोगा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. देवानं ज्याच्या करता हा देह दिलाय, चांगलं पाहण्याकरता डोळे दिले, चांगलं ऐकण्याकरता कान दिले, देवाचं भजन करण्याकरता तोंड दिलं, चांगलं सत्कार्य करण्याकरता हात दिले, चांगलं चालण्याकरता पाय दिले. आणि देवाने जे दिलंय ना ते आपल्याला कसं दिलंय हो? फुकट दिलंय का पैशावर दिलंय? कसं आहे? फुकट आहे. पण हे चालवण्याकरता फुकट चालतं का वा बाबा? फुकट. हे चालवण्याकरता काय लागतं? पैसा लागतोय. देवाने जे दिलंय ते फुकट दिलंय. पण ह्या शरीराचा महाराज शेवटी कण सुद्धा शिल्लक राहत. बघा ना, विचार करा. माणूस गेलाय ना, माणसं लगेच म्हणतात धन द्या, आगणी लावा. आगणी लावला शेवटी महाराज शिल्लक काय राहतात? हाडकं. लगेच दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असतो. कशाचा? सावडण्याचा. हाडकं राहिलेत ना,
सावडण्याचा कार्यक्रम आहे. राख राहिली ना, राख ठिक्यात भरा. कुठं वाता? नदीत वाता. राहिला का कण? कण अय बचत गट. मग कशासाठी एवढा अट्टाच चाललाय? कशासाठी एवढं रात्रंदिवस झटायचंय? पैशाच्या नादात माणूस चाललाय. ज्याच्या करता हा देह आहे, देवानं फुकट दिलाय, अमोल किमतीचा देह आहे, न मिळणार शरीर आहे, पण याचा कण सुद्धा शिल्लक राहत नाही. आणि आपण जे कमवलंय त्याचा कण सुद्धा बरोबर येत नाही. का असं झालंय? त्या माणसानं इतकं कमवलं जाताना टीव्हीच वर बघाय घेऊन गेलं. झाले का? नाही होणार. आणि असं कधी झालंय का? एवढा मोठा माणूस आहे, त्याचे नवे नवे 3 मजल्याचा बंगला आहे, घरी भरपूर पैसा आहे, आणि तो माणसाचा देहांत झाला आणि त्या माणसाला शेवटी त्याच्या बंगल्यावर जाळलं. झालंय का असं? पुरुष मंडळ, शेवटी कुठं जायचंय? बोला, कुठं? स्मशानातच आहे. आयुष्यभर कितीही मोठं नाव असू द्यात, पण महाराज शेवटी गेल्यानंतर नावाच्या पुढं काय लागतंय? कैलासवासी, स्वर्गीय. आणि नवे नवे आपला माणूस महाराज पुण्यामध्ये सिरियस पेशंट असू द्या, फोन करतो आपण, काय झाले? पेशंट कसं आहे? त्यांचं काय चाललंय? अचानक फोन येतो, आपला माणूस राहिला नाही, त्याचा देहांत झालाय, एक्सपायर झालाय. लगेच माणसं फोन करून विचारतात, बॉडी कुठपर्यंत आली? बॉडी काय विचारतात? नाव घेतात का? आपण गेल्यानंतर 2 मिनिटं सुद्धा नाव शिल्लक राहत महाराज. मग गर्व कशाचा आहे? एवढा अभिमान कशाचा आहे? एवढा मीपणा कशाचा आहे? मी करतो, माझ्यामुळे झालं, सगळं मी करतोय. महाराज त्या रावणाचा सुद्धा गर्व टिकला नाही हो. लंका कशाची होती? सोन्याची होती, सोन्याची. राहिली का? सांगती कवाडी गेली नाही, सांगती कवाडी गेली नाही, संगती कवडी नाही, संगती कवडी नाही. तुका म्हणजाची संपदाई वडी, तुका म्हणजाची कंत्राई जोडी, तुका म्हणजाची संपदाई वडी, तुका म्हणजाची संपदाई वडी. सांगती कवाडी गेली नाही, सांगती कवाडी गेली नाही, संगती कवडी नाही, संगती कवडी गेली नाही. महाराज कितीही संपत्ती असू द्या, रिकाम्या हाताने आलोय आणि रिकाम्या हाताने जावं लागणार आहे. तरी पण माणसाला गर्व कशाचा आहे हे मला समजत. मी करतो, माझ्यामुळे झालं, सगळं मी केलं. काय अहो, त्या रावणाचं नगरी सोन्याची होती तरी त्याचं काय राहिलं नाही. आणि आपल्या हातात 2च अंगठ्या असतात 500 ग्रॅमच्या. त्याच्यातनं पण महाराज काय दिखावा करायचा असतो? पंक्तीतनं फिरणार, भातवाड, आमटीवाड, भातवाड. दाखवायचंय काय? आणि महाराज कितीही मोठा माणूस असू द्या, एकदा झालं काय? सुंदर असं उदाहरण आहे बरं का, घेता आलं तर घ्या. एकदा स्मशानभूमीमध्ये 2 शेजारी शेजारी चित्ता जळत होत्या. आणि 2 शेजारी शेजारी प्रेत जळत असताना एक भिकारी मनुष्य तिथं आला. आणि भिकारी मनुष्याने काय केलं? विठ्ठल विठ्ठल
आणि एक भिकारी मनुष्य तिथं आला आणि भिकारी मनुष्य दोन्ही चितेची राख हातात घेऊन तपासून पाहत होता. दुसऱ्या माणसाला एक प्रश्न पडला की हा भिकाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झाला काय? मला सांगा, दोन्ही प्रेत जळताना एकच आहे, दोन्ही चितेची राखही सेमच आहे, दिसताना राखही कशी दिसते? भिकारी मनुष्य राख तपासून पाहत होता. चांगला माणूस म्हणाला, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का? अरे दोन्ही चितेची राखही समान आहे, दोन्ही चिता दिसताना समानच दिसतायत, मग तू तपासून काय पाहतोय? त्या भिकाऱ्यानं एवढं सुंदर उत्तर दिलं बरं का, नीट ऐका. भिकारी मनुष्य म्हणाला, या हातामध्ये त्या माणसाची राख आहे ज्याने आयुष्यभर काजू बदामाशिवाय दुसरं काय खाल्लं नाही, आणि या हातामध्ये त्या माणसाची राख आहे ज्याला चटणी भाकरी शिवाय दुसरं काय मिळालं. मग दोन्ही राखा दिसताना कशा दिसतायत? समानच दिसतायत. मग आयुष्यभर माणसाला गर्व कशाचा असतो हे तपासून बघतोय. म्हणून माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की आयुष्यभर किती पैसा कमवा, किती धन दौलत कमवा, पण शेवटी या देहाची काय होणार आहे? राखच होणार आहे. आज माणूस पैशाच्या नादात आहे, संपत्तीच्या नादात आहे, ऐश्वर्याच्या नादात आहे. माणसाला संपत्ती, ऐश्वर्य, धन दौलत समोर दुसरं काही दिसत नाही. माणसानं जीवन जगताना असं जगावं, पैसा आज आहे तर उद्या नाही. आणि माणसाला गर्व पैशाचाच येतो. पैसा आला म्हणून माजू नये आणि गरिबीला कधी लाजू नये. पण माणसाला पैसा आला की गर्व येतो, आपोआप महाराज मान अशी कॉलर ताट होते. पैसा आहे, पैशाची पावर आहे, पण वेळ बदलायला महाराज उशीर लागत नाही. माणसानं जीवन जगताना कमवायचं असेल ना तर पैशापेक्षा 4 माणसं अशी कमवा. काय म्हणते मी? कमवायचं असेल तर काय कमवा? 4 माणसं अशी कमवा की महाराज आपली जवळची माणसं तर आपल्यासाठी रडतीलच हो, पण आपल्या दुश्मनाच्या पण डोळ्यात पाणी आलं पाहिजे की चांगला होता तो, एवढं तरी चांगलं. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. दुःख म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. दुःख म्हणे तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. जगणं असावं तर असं असावं महाराज की आपल्यासाठी माणसं रडली. मी म्हणत नाही की आपल्यासाठी अख्खा जिल्हा रडावा, कारण जिल्हा लय मोठा आहे. मी म्हणत नाही की आपल्यासाठी अख्खा तालुका रडावा, कारण तालुका पण लय, पण कमीत कमी गाव नका का गाव रडना, गाव पण लय मोठं आहे, पण गावातली महाराज पाहुणी मंडळी तरी आपल्यासाठी रडली. नका का पाहुणी मंडळी रडना, पण आपल्या घरातली माणसं तरी. पण काय काय माणसांचं दुर्भाग्य असं आहे की त्यांच्या मरणाची वाट त्यांच्या घरची पाहतात. अवघड आहे महाराज. म्हणून माणसानं मरावं पण कीर्तिरूपी उरावं. अजून जगणं कसं असावं, जगणं असावं ते आमच्या दादांसारखं. दादांबद्दल मला एक ऐकायला मिळालं महाराज. जोपर्यंत दादा गावामध्ये होते ना, तंटामुक्ती गाव, कधी कुणाची भांडणं नाहीत, कधी गावामध्ये पोलीस सुद्धा आले नाहीत. महाराज दादांनी आयुष्यभर राजकारणाला दुय्यम महत्व दिलं.
राजकारणाला दुय्यम महत्व दिलं, पण आधी समाजकारण हे महत्वाचं मानलं. असं महाराज दादांची काय होती, शिकवण होती. आज महाराज त्यांचा हा 15वी पुण्यतिथी आहे. कितवी? महाराज माणसांची श्राद्ध होत नाहीत. काय पहिलं सुद्धा श्राद्ध होणं मुश्किल आहे, पण माणसांवरचं त्यांचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा. महाराज मुलं सुद्धा अशी पोटी यायला नशीबवान लागतात बरं का. काय त्यांच्या पोटी असं रत्न जन्माला आलं की त्यांची आज कितवी पुण्यतिथी आहे? 15वी. आणि आमचे समाधान दादा खरंच नावाप्रमाणे समाधान आहे. काय नावामध्येच समाधान आहे. आपल्या वडिलांबद्दलचं प्रेम, आपल्या वडिलांबद्दलची श्रद्धा. आत्ताच्या काळामध्ये मुलं महाराज आई वडिलांचं श्राद्ध घालायचं तर दूरच, पण आई वडिलांच्या अंत्ययात्रेला यायला सुद्धा मुलांना आजकाल टाइम नाही. अहो श्राद्धामुळे सुद्धा महाराज भाऊभावांची भांडणं होतात. तू करतो का मी करतो. एक गुजरात राज्यामध्ये एक सत्य घटना होऊन गेली बरं का. काय तिथं नरसिंह मेहता म्हणून संत होऊन गेले. ज्ञात असेल नरसिंह मेहता म्हणून संत होऊन गेले. ते असे पूजेला बसले आणि पूजा करायला लागले ना, तर महाराज त्यांना समजत नव्हतं. 3-4 तास पूजेत जायचा आणि त्यांचं एक दिवशी भजन चाललेलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुराली, हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुराली, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. असा नाद लागला पाहिजे, असा छंद. महाराज त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. त्यांचं भजन चाललेलं, हरे कृष्णा कृष्ण हरे हरे. आणि अचानक त्यांचा थोरला भाऊ तिथं येतो. आतमध्ये नरसिंह मेहताजींची पूजा चालली आहे. नीट ऐका बरं का. मेहताजींची पूजा चालू आहे. थोरला भाऊ बाहेर आलाय आणि मोठ्यानं ओरडला, कुठे नरसिंह, त्याला बाहेर बोलवा. त्यांची बायको पळत पळतच बाहेर आली. दादा, अहो दादा काय झालं ओरडायला? ओरडायला काय झालं म्हणजे बापाचं श्राद्ध आलंय,
त्याला म्हणाव देव देव केल्यानं श्राद्ध होत नाही, बाहेर ये. आता नवऱ्याचा केलेला अपमान बायकोनं सहन करायचा, नवऱ्याचा अपमान बायकोनं सहन करायचा नसतो आणि देवाचा अपमान भक्तानं सहन करायचा नाही. पत्नीमध्ये एवढी ताकद आहे. काय ताकद आहे ऐका. नवऱ्याच्या तुटलेल्या शर्टच्या बटनापासून नवऱ्याचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम कोण करते? ही पत्नी करते. तिला राग आला, नवऱ्याचा अपमान झाला, म्हणली श्राद्ध आलंय ना तुमचं तुम्ही करा श्राद्ध, आमचं आम्ही करतो. आता थोरला भाऊ महाराज जरा आगाऊ होता. थोरला भाऊ म्हणला तुमच्या घरात खायला अन्न पाणी आहे का आणि श्राद्ध करायला निघाला वय. मी पण म्हणलं बघतो कसा श्राद्ध करताय. महाराज भाऊ जाता जाता सरळ नाही गेला, जाता जाता अख्ख्या गावाला आमंत्रण दिलं. वडिलांचं श्राद्ध धाकट्याकडं, म्हणजे कुणाकडं? नरसिंह मेहताजींकडं. महाराज त्यांना खायला नीट चटणी भाकरी नव्हती, अख्ख्या गावाला आमंत्रण दिलं. नरसिंह मेहताजींची पूजा संपली. पत्नीला विचारतायत कोण आलेलं ग? तुमचाच भाऊ आलता. काय म्हणला? श्राद्धाबद्दल बोलत होता. मग तू काय म्हटली? मी म्हणलं त्यांना तुमचं तुम्ही करा श्राद्ध, आमचं आम्ही करतो. अगं असं बोलतात का? आपण वैष्णव आहे, आपण धार्मिक माणसं आहे आणि आपण वैष्णव असून असं कुणाला बोलायचं नसतं. आपण त्यांचा आदर करायचा असतो. आपल्याला त्यांची गरज लागते. काय नाही गरज लागत. कोण होती ती? पत्नी होती. नवऱ्याचा अपमान झाला महाराज, काय त्यांची गरज लागत नाही. श्राद्ध आलंय ना, माझ्याकडे एक माझं मोडलेलं तुटलेलं कानातलंय, आपण काय करू? कानातलं मोडू आणि आलेल्या पैशातून काय करू? श्राद्ध करू. महाराज नरसिंह मेहताजींनी कानातलं मोडलं, सामान विकत आणलं, पण श्राद्धाला महत्वाची जी गोष्ट लागते तीच विसरली. काय लागतं महत्वाचं? ऐ पिंपरी, श्राद्धाला महत्वाचं बरोबर आहे काय? तूप. आता तूप म्हणलं की चुप आहे. पण महाराज जोपर्यंत तूप मिळत नाही तोपर्यंत श्राद्ध पूर्ण होत नाही. तर महत्वाचं महाराज सगळं सामान आणलं, पण काय राहिलं आणायचं? तूपच राहिलं. आता काय करायचं? नरसिंह मेहताजींची पत्नी म्हणाली गावातून भीक मागून आणा, पण तूप येत नाही तोपर्यंत श्राद्ध होणार. श्राद्धाचा दिवस आहे, आता करायचं काय? 10:30 वाजल्या. काय करावं काय करावं? नरसिंह मेहताजींनी हातात पातेलं घेतलं, गावामध्ये आले, दुकानदाराकडे गेले आणि दुकानदाराला म्हणले मला तूप पाहिजे. दुकानदाराने तूप दिलं. दुकानदार म्हणले पैसे. आता तूप घेण्याकरता नरसिंह मेहताजींकडे काय नव्हतं? पैसे नव्हते. नरसिंह मेहताजी म्हणले पैसे नाहीत. महाराज त्या दुकानदारानं तुपाचं पातेलं हातातून हिसकून घेतलं. तूप महाराज ओतलं आणि पातेलं असं फेकून दिलं. बघा काय परिस्थिती असेल. तुम्हा आम्हाला भोगावं लागतं, यात काय महाराज विशेष नाही. ज्या साधू संतांनी रक्ताचं पाणी केलं, आपला देह देवा करता अर्पण केला, त्या साधू संतांना तर अनेक दुःख भोगावी लागली. तो त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. अरे देवा, अरे रक्ताचं पाणी केलं रे मी देवा, पण देवा तुझी भक्ती कधी थांबली नाही. अरे देवा परमार्थावर तुळशी पत्रक वाहिलं, प्रपंचावर तुळशी पत्रक वाहिलं देवा, पण माझा परमार्थ कधी थांबला नाही. तुझी भक्ती कधी थांबली नाही देवा. पण आज माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, माझ्या बापाचं श्राद्ध आहे आणि श्राद्ध करण्याकरता माझ्याकडे साधं तूप नाही. काय करू मी देवा? महाराज घळाघळा डोळ्यातून अश्रू आले. एका दुकानदाराला त्यांची दया आली. दुकानदार म्हणले महाराज इकडं या.
अहो मी देतो तुम्हाला तूप. महाराज म्हणले आता मला कोणाची भीक नकोय. दुकानदार म्हणले दादा महाराज माझ्या दुकानासमोर कीर्तन करा आणि कीर्तनाच्या बदल्यात मी तुम्हाला तूप देतो. असं ऐकल्याबरोबर महाराज त्यांनी पातेलं खाली टाकलं, कंबर बांधली आणि तिथं कीर्तन चालू केलं. का? कारण कीर्तनासमोर त्यांना कोणती गोष्ट महत्वाची दिसत नाही. इकडं कीर्तन चालू आहे, तिकडं महाराज गरिबांच्या घरी अनेक प्रश्न असतात बरं का. नीट ऐका महिला मंडळ. आता आपल्याला सगळं काही जाग्यावर मिळतंय ना, त्यामुळे आपल्याला त्याची किंमत कळत नाही. त्याची किंमत काय असते ना ते त्यांना जाऊन विचारा ज्यांच्या घरामध्ये महाराज 2 वेळचं जेवण सुद्धा नीट मिळत नाही. आपल्या ताटामध्ये पंचपक्वानाचं जेवण आहे महाराज. आपण आता उपवासाला जर सवासनी घातल्या ना, सवासनीच म्हणतात ना इकडं, नाही भागाभागात फरक असतो बरं का. उपवासाला जर सवासनी घातल्या तर महाराज आपण काय करतो, मोठ्याच्या बायकांना बोलवतो. तिला वांग चालत नाही, भात चालत नाही, तेल चालत नाही. मोठ्यांच्या बायकांना बोलवण्यापेक्षा नीट ऐका गरिबांच्या बायकांना बोलवा ते बोलवा. आता मोठ्यांचं कसं असतो, तिला नीट महाराज शिडीनं चालता पण येत नाही. काय लागते? लिफ्ट लागते, लिफ्ट. आणि त्याच्यात पण असलं काय कामाचं नाही. बोलवायचं असेल ना तर गरीब घराण्यातल्या महिलांना बोलवा, त्यांना महाराज पोटभर जेवू घाला, राहिलेलं त्यांना बांधून द्या. महाराज घरी त्यांची मुलं बाळं असतात, ती स्त्री महाराज प्रेमानं खाते ती खाते, त्यांच्या मुलांना घरी घेऊन जाते, मुलांना घरी गेल्यावर गरम गरम करून देते आणि ती मुलं महाराज आनंदाने 2 दिवस खातात. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा त्यांचं समाधान पाहिलं ना तर महाराज त्यांच्या चेहऱ्यावरला आनंद बघा, त्यांचं समाधान बघा महाराज. बास, तुम्हाला कुठला देवदेव करायची सुद्धा गरज नाही. फक्त ह्यांच्या चेहऱ्यावरला हसूच सांगून जाईल. पण आपण ते करत नाही. तसं महाराज गरीब घराण्यामध्ये दुःख असतं, अनेक महाराज प्रसंग असतात, अनेक अडचणी असतात. नरसिंह मेहताजींच्या पत्नीला विचार पडला आता करायचे काय. स्वयंपाक बनवायचाय नाही बनवायचाय, तूप मिळालंय नाही मिळालंय, कसं करायचं, सामानांचं काय करायचं, कसं काय करायचं. 11:30 वाजत आले, 11 वाजत आले, करायचं काय. शेवटी महाराज 11:15 झाल्या. नरसिंह मेहताजींच्या पत्नीला सहन झालं नाही, देवासमोर गेली आणि देवासमोर आपलं डोकं आणि देवाला म्हणते तुला लाज नाही वाटत. कुणाला? ऐ देवाला, तुला लाज नाही वाटत. महाराज असं म्हटल्याबरोबर सगळा स्वर्ग लोकच हादरला. ताकद तुम्हाला सामान्य नाही. देवाला म्हणावं, स्वर्ग लोक हादरला. आणि ड्रायव्हरनं महाराज कशी मालकांना आदेश द्यायच्या आधीच गाडी महाराज पुढे आणावी, तसं महाराज गरुडजी डायरेक्ट मंडपातच. गरुडजी देव म्हणले, गरुडजी आज मीटिंग कुठंच नाही. गरुडजी म्हणले देवा इथं तुम्हाला मी विचाराय नाही, तुम्हाला सांगाय आलोय. मी चाललंय नरसिंह मेहताजींच्या वडिलांचं श्राद्ध करायला. तुम्हाला माझं काय बिघडवायचं असेल ते बिघडवा. आता देव म्हणले आपला पक्ष फुटला. देव म्हणले असं काय करू नका, तुम्ही एकटं नका, मी पण येतो तुमच्याबरोबर, चला. जगाचा ब्रह्मांड नायक राजाधिराज पांडुरंग परमात्मा ब्रह्मदेव विष्णुदेव ज्याचा अवतार आहे तो भगवान परमात्मा हातामध्ये महाराज तुपाचं पातेलं घेतलंय आणि नरसिंह मेहताजींचं रूप घेतलंय. कुणी? जगाच्या बापानं. आणि दार वाजवलं. बायकोनं थाट दिशेने दार उघडलं तर महाराज देवानं हातामध्ये तुपाचं पातेलं घेतलंय. नरसिंह मेहताजींचं रूप आहे, पण असताना होता कोण? देव. कोण आहे? देव. पण महाराज तिला दिसत होता नवरदेव, म्हणजे तिला आपला नवरा दिसत होता. नरसिंह मेहताजी दिसत होते, नरसिंह मेहताजींचं रूप आहे, पण असताना कोण आहे?
होता कोण? देव. दिसत होता? नवरदेव. होता कोण? दिसत होता? होता कोण? सांगता का जाऊ घरी? बोला गडे. होता कोण? दिसत होता? होता कोण? चालू दे दिवसभर. असताना तो कोण आहे? देव आहे. पण तिला आपला नवराच दिसला आणि महाराज डायरेक्ट नरसी मेहताजी म्हणून ती म्हटली, तुला लाज नाही वाटत? किती हुशार लावला. तुमच्या बापाचं श्राद्ध आहे. मला किती टेन्शन आलेलं. कुठे गेलता? नरसी मेहताजी म्हणले सगळं सांग तू. आता असताना ती देव आहे बरं का. देव म्हणले सगळं सांग तू. चल इकडं मागच्या दारात ये. मागच्या दारात गेल्यावर महाराज दार उघडलं तर नुसता 5 एकरामध्ये नुसता मंडपच होता. किती एकर? आणि त्या मंडपामध्ये भले मोठे महाराज पातेले, भल्या मोठ्या कढई, काय आचारी काय स्वयंपाकच चाललेला. किती मंडप होता? 5 एकरात. मी तर का कमी सांगू, ती देव आहे. महाराज त्याला काय खड्ड खांदायला लागतात का? मंडपवाली बोलवायला लागतात का? काय असं केलं की महाराज मंडप सगळा महाराज काय मोठा सोय. मंडप काय, आचारी काय, भल्या मोठ्या कढई काय. ती म्हणली मला तुम्हाला एक विचारायचंय. पण म्हणली बाबांचं श्राद्ध होऊ द्या. देव म्हणले नाही, विचार की. पत्नी ती शेवटी. ती म्हणली नव अख्खं आयुष्य माझं एका साडीत गेलं एका. तवा मला म्हणला पैसा नाही, पैसा नाही. आता बापाच्या श्राद्धाला पैसा आला कुठून? देव म्हणले नाही, तुझं बरोबर आहे, सगळं सांगतो, पण कधी? एवढं श्राद्ध होऊ दे. आता ती म्हणली श्राद्ध करायचं म्हणल्यावर श्राद्धाला कोण लागतंय? ब्राह्मण काका. ब्राह्मण काका नसेल तर श्राद्ध होणार. देव म्हणले ठीक आहे, मी काकांना घेऊन येतो. आता गावातल्या काकांना माहित होतं नरसिंह मेहताजींकडे द्यायला पैसा. देव म्हणले काका चला श्राद्धाला पूजा करायची. काका म्हणले तुझ्या घरची पूजा मी करीत नाही. कुणाला? देवाला. देवालाच म्हणले तुझ्या घरची पूजा करत. देव म्हणले असं नाही, मला लिहून दे. लिहून काय? लिहून दिला हवं त्यांनी, तुझ्या घरची मी पूजा करीत. तवापासून काकाच्या पूजाच बंद. परत काय काकाला कुणाच्या घरची पूजा आली? देवाच्या घरच्याच पूजा बंद झाल्या ना. पण आता करायचं काय? देवानं काय केलं? एका कट्ट्यावर एक येड बसलं होतं. येड. त्या येड्याच्या डोक्यात अशी थाप मारली. चल आपल्याला पूजा करायची. कुणाला म्हणलं? ते येड वेदाच्या रुच्छा बोलू लागलं. पूजा येड्यानं केली. कुणी केली? देवाच्या तेवढी ताकद आहे की येड सुद्धा शान झालं. आणि महाराज बरोबर 12 वाजता फुलं पडली. आणि तिकडं पण महाराज बरोबर 12 वाजता नरसिंह मेहताजींचं काय संपलं? कीर्तन संपलं. इकडं फुलं पडली आणि नेमकं 12 वाजता महाराज आमंत्रण दिलेली मंडळी जेवाय. नरसिंह मेहताजी जेवणाची व्यवस्था कुठे आहे? देव म्हणले या 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 मंडपात आहे, मंडपात या. आता ऐका जेवायला काय होतं? सोन्याचा पाट, सोन्याचा चौरंग, सोन्याचं ताट, सोन्याची वाटी, सोन्याचा चमचा, सोन्याचा तांब्या, सोन्याचा ग्लास. सगळं कशाचं होतं? सोन्या मंगल कार्यालय नव्हं, सोन्याचं. माणसं सगळी अशी करायला लागली. कसं काय? अहो ज्यांच्या घरी खायला काय नव्हतं सोन्याचं. महाराज माणसं लगेच अशी करायला लागली. मेहताजी पैसा आला की मान आपोआप येतो. महाराज सगळ्यांचं जेवण संकट आहेत. महाराज त्यांच्या सोबत खऱ्या अर्थानं कोण आहे? देव आहे. कारण ज्यांच्या सोबत चांगलं झालंय ना, चांगलं झाल्यावर 1 सेकंद सुद्धा देव थांबत नाही. म्हणून देवाला विनंती करा की देवा
आयुष्यात माझं कधीच चांगलं होऊ देऊ नकोस, असं लोक म्हणत नाहीत. माझं चांगलं होऊ दे पण दुसऱ्याचं वाटोळ होऊ दे, असं लोक म्हणतात महाराज. आत्ताच्या लोकांचं कसं आहे, तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे. पण महाराज विनंती करा की चांगलं होऊ देऊ, त्याच्यासोबतच खऱ्या अर्थानं देव आहे. तिकडं कीर्तन संपलं, देव निघून गेला. नरसिंह मेहताजींनी तूप घेतलं, दारात आले, दार वाजवलं. बायकोने धाड दिशेने दार उघडलं तर नरसिंह मेहताजींनी मान खाली घातली. नरसिंह मेहताजी म्हणले मला माफ कर, मला यायला उशीर झाला. असं काय करता, अहो आपला सोहळा काय मोठा झाला, नाव माणसं महाराज, गाव महाराज अख्खं आपल्याला नावजत होतं. एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि मला माफ करा, मी तुम्हाला काय पण बोलले आणि आत्ताच तर मला म्हणलं सरोवरावून येतो. नरसिंह मेहताजी म्हणले कोण होतं, अहो आत्ताच तर तुम्ही गेला ना. नरसिंह मेहताजींच्या लक्षात आलं की तो मी नव्हतो तर कोण होता, देव होता. पातेलं खाली पडलं, डोळ्यातून अश्रू आले. देवा, अरे नाही ना ते बोललो रे मी देवा तुला, माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे म्हणून मला राहवलं नाही देवा. नाही ते बोललो रे, पण माझ्या वडिलांचं श्राद्ध देवा तू करावं. अरे अख्खा गाव जेवण करून जावा देवा, पण माझा जगाचा बाप उपाशी राहिला, माझा पांडुरंग परमात्मा उपाशी गेला. जोपर्यंत माझ्या वडिलांच्या श्राद्धाला देवा तू जेवण करत नाही ना, तोपर्यंत माझ्या वडिलांचं श्राद्ध पूर्ण होणार नाही. पळतच गेले, देवाच्या जेवणाची तयारी कर, देवाला घेऊन येतो. सरोवरावर गेले आणि देवाला सांगितलं देवा तुला यावं लागल, आणि तू जर नाही आला ना, तुका म्हणे काया करीन कुरवंडी, कुरवंडी ओवाळूनी सांडी मस्तक हे. देवा तुला यावं लागल आणि तू आला नाही ना तर मी तुझ्या चरणावर माझा रक्ताचा अभिषेक करील, तुला यावं लागल. महाराज ती संतांची मागणी आहे आणि संत मागणी नाही करत, इथं अधिकार दाखवतात, तुला यावंच लागेल. असं म्हटल्यावर आले ना, विष्णुदेव आले, ब्रह्मदेव आले, भगवान शंकर आले, पार्वती माता आल्या, लक्ष्मी माता आल्या, सरस्वती माता आल्या. 6 जणांनी दर्शन दिलं आणि नरसिंह मेहताजी म्हणतात देवा अरे माझ्यासाठी तू एवढं हलकं काम केलं रे, माझ्या बापाचं श्राद्ध केलं देवा, अख्खा गाव जेवण करून घातलं देवा, पण देवा तू मात्र उपाशी गेला देवा. जोपर्यंत तू जेवण करत नाही ना माझ्या वडिलांचं श्राद्ध पूर्ण होणार नाही. चल. नरसिंह मेहताजी पुढे चाललेत आणि देव त्यांच्या पाठीमागं. अख्ख्या गावाला नरसिंह मेहताजीच फक्त दिसायचे, देव दिसत. आणि नरसिंह मेहताजी गावात आली की माणसं अशी करायची, या 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 या. पैसा आला आणि मग महाराज घरी गेले. जेवणाला महाराज पाट मांडले, रांगोळी टाकली, सडा टाकला, उदबत्ती लावली, काय तो थाट. आणि देव जेवण करायला बसणार तेवढ्यात नरसिंह मेहताजी म्हणतात देवा 5 मिनिटं जेवण करायला सुरुवात करू नका. देव म्हणले अरे जेवण झाल्यावर 5 मिनिटं काही 10 मिनिटं थांबतो. नाही मला तुमच्या सोबत तुमच्या पंक्तीला माझ्या भावाला बसवायचंय. कुणाला? महाराज संतांचं हृदय आहे, वैष्णवांचं हृदय आहे की आपल्याबद्दल कितीही वाईट असू द्यात पण दुसऱ्याचं काय बघणार. देव म्हणले अरे नरसिंह वेडा झाला काय, ज्या भावानं आयुष्यभर तुझं वाटोळं केलं, आयुष्यभर तुझ्याबद्दल वाईट विचार केला, नेहमी तुझं वाईट बघितलं, आज ज्याच्यामुळे तुझ्यावर ही अवस्था आहे ना ती फक्त कुणामुळे, तुझ्या भावामुळे, आणि तू त्याला आमच्या पंक्तीला बसवणार आहे. नरसिंह मेहताजींचा भाऊ पळत पळत आला आणि नरसिंह मेहताजींचं पाय पकडलं, मला माफ कर, मला खरंच समजलं नाही. भाऊ माफी मागतोय, देवाच्या पंक्तीला बसला. नरसिंह मेहताजी म्हणतात देवा आज माझा भाऊ जर माझ्या सोबत चांगला वागला असता ना तर आज तू माझ्या घरी आला
नसता, आज माझ्या भावाने जर माझ्यासोबत वाईट केलं नसतं ना, आज माझा भाव जर असा वागला नसता, तर देवा तू आज माझ्या घरी जेवला नसता. आज देवा तू माझ्या घरी जेवतोयस ना, ते फक्त आणि फक्त माझ्या भावामुळे. म्हणून महाराज ह्या संतांचं हृदय आहे की आपल्या भावाला सुद्धा माफ केलं. ज्यांच्या वडिलांचं श्राद्ध देव करतो आणि ज्याच्या वडिलांच्या श्राद्धाला देव जेवण करून जातो, याच्यापेक्षा दुसरा गोड दिवस असेल? अहो याच्यासाठीच आत्ताच चाललंय ना अभंगाचं पहिलं चरण. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, केला होता होता अट्टहास. शेवटचा दिसा शेवटचा दिसा आताणी चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. आयुष्यभर माणसाचा अट्टहास चाललेला असतो की मला सुख मिळावं, मला समाधान मिळावं, जगामधली सगळी सुख माझ्या पायाशी असावीत, मला धन दौलत असावी. आयुष्यभर माणसाला जगता येत नाही. जन्म झाल्यावर हळूहळू चालायला लागतो. चालत 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 असताना, लहानाचं मोठं होत असताना आई वडील म्हणतात आता अंगणवाडीत जायला लागेल. आपल्याला वाटतं अंगणवाडी झाल्यानंतर तरी मला आयुष्य जगता येईल, तर आपण शाळेत जाऊ लागतो. शाळेत गेल्यानंतर असं वाटतं माझ्या मागे शाळा लागली, शाळा पूर्ण झाल्यानंतर तरी मला जगता येईल. पण महाराज विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हळूहळू लहानाचं मोठं होऊ लागतो. शाळेत जातो. आपल्याला वाटतं शाळा माझ्या मागं लागली, कुठनं डोकी आली. असं नका. शाळा पूर्ण झाल्यानंतर तरी मला जगता येईल. शाळा होते, शाळा झाल्यानंतर हायस्कूलला जावं लागतं. हायस्कूल होतं, चांगल्या मार्काने पास होतो. आता कुठं ऍडमिशन घ्यायचंय? सायन्सनं घ्यायचंय, कॉमर्सनं घ्यायचंय, कशानं घ्यायचंय? कोणत्या तरी फॅकल्टीने ऍडमिशन घेतो. 11वी होती, 12वी होते, चांगल्या मार्काने पास होतो. आता वाटतं एकदाची कटकट गेली, आता तरी मला जगता येईल. पण होता काय? नोकरी मागं लागते. कारण जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत छोकरी. नोकरी मागं लागते. नोकरीला लागलोय, आता तरी मला सुखानं जगता येईल. पण घरची लग्न लावून देतात. लग्न होतं, मुलाला वाटतं आता तरी मी मोकळा झालो, आता मला सुखानं जगता येईल. पण महाराज, लग्न झाल्यावर तर संसार मागं लागतो. मुलं बाळ होतात. मुलं बाळ झाल्यानंतर मुलांचं शिक्षण आहे. मुलं लहानाची मोठी होतात. आता वाटतं मुलं मोठी झाली, आता मी मोकळा झालो. पण महाराज, मुलं लग्नाला येतात, मुलांची लग्न होतात, नातवंड येतात आणि नातवंड महाराज अंगा खांद्यावर खेळू लागली की आता वाटतं बास, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. आता माझं जीवन मी मोकळ्या मनाने जगायला मोकळा. आता मला सुख लागल, आता मला समाधान मिळेल, आता तरी मला सुखाचा श्वास घेता येईल. पण त्यावेळी महाराज सगळं काही असतं, पण आयुष्याने मात्र साथ सोडलेली असते. सगळं काही असतं. धन दौलत, गाडी बंगला, नातेवाईक, पाहुणे रावळे, नातवंड असतात, मुलं असतात. पण जगण्याकरता, सुखानं राहण्याकरता आपल्या आयुष्याने मात्र काय सोडलेली असते? साथ सोडलेली असते. जगण्याकरता आयुष्य नसतं. म्हणून पुढच्या क्षणाचा विचार करण्यापेक्षा आहे या क्षणात जगायला शिका, आहे या क्षणाचा आनंद घ्यायला शिका. कारण महाराज, उद्याचा दिवस आपला असेलच का नाही, उद्या आपण असेलच का नाही, याची आज आपण गॅरंटी देऊ शकत नाही. आज आपण सांगू शकत नाही की महाराज उद्याचा सूर्य मी बघणार आहे, महाराज मी उद्या दिसणार आहे, महाराज माझा उद्या श्वास चालू असेल. मग कशाच्या नादात लागलाय? कशाच्या मागे? पैशाच्या, धन दौलतीच्या. अहो, जो पैसा आपल्याला सुखानं झोपू देत नसेल, जो पैसा आपल्याला रात्री निवांत खाऊ देत नसेल, जो पैसा आपल्याला चैन लागू देत नसेल, ते म्हणतात ना, ज्याच्याकडे संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, सोनं आहे, ते म्हण आहे बघा, सोने वाले सोना, सोने वाले, ज्याच्याकडे सोनं आहे, सोने वाले सोना नाही. ज्याच्याकडे जास्त संपत्ती आहे त्याला महाराज सुखाची झोप लागत. आपल्यासारखं महाराज चटणी भाकरी खाऊन सुखी आहे, डारडूर झोपतोय. पण श्रीमंताच्या घरात पैसा असू द्यात, पैसा महाराज माणसाला सुखानं झोप लागू देत. अहो, मागणच मांजराने उडी टाकू देत की, उघडा बंगडी उठलाच, रूम मध्ये बॅटरी मारील, किचन मध्ये मारील, बाथरूम मध्ये बॅटरी मारील आणि त्यातनं परत मांजराने जोरात उडी मारू द्या. जी भिवून माग बघाय गेलं तसं जिन्यातनच पडलं. अहो, मी याला ते काय बघताय माझ्याकडून? महाराज, पैसा माणसाला सुखानं जगू देत. आणि ज्याच्या घरी महाराज मोठा बंगला आहे, 3 मजली बंगला आहे, 14-15 रूम आहेत, त्या प्रत्येक खोलीमध्ये एक लोळतं बरं का. मोठमोठ्यांच्या घरी बघितलं ना महाराज, एकाला नुसतं पाणी लागतं, एकाला नुसता चहा लागतो, एकाला नुसता ज्यूस लागतो, एकाला पाणी टाकून लागतं आणि एकाला काहीच पचत नाही. इकडून खाल्लं की इकडून बाहेर. महाराज, ज्यांनी वरच्यावर पैसा कमवला ना त्याला देऊन नीट जगू देत अजिबात नाही. आपल्यासारखं दणकून खाईल. पण एखाद्याला म्हणलं का नाही, थोडा चहा घेता का चहा, ती काय म्हणतो माहितीये का, अर्धा ग्लास भर रॉकेल द्या. रॉकेल पितो पण चहा का? बीपी, शुगर, डायबिटीज, वांग, मूळव्याध. महाराज,
काही काही जण नुसते बघा असे पडेल त्यांना मरण पण येत. ज्यांनी वाईट केलं ना महाराज, वाईट पैसा खाल्ला वरचेवर, दुसऱ्याचं चांगलं बघवलं नाही, त्याला देव नीट मरण सुद्धा देत. नुसतं असे किती वर्ष ना वर्ष पडले तर नुसतं असं बघतो. पाहुणे मंडळी येतात, भेटून जातात, नुसतं असं बघतो. पडेल. त्यांना माणसं म्हणतात चहा घेणार का, चहा. थोडी कॉफी, ते असं करत. थोडा ज्यूस, थोडी क्वार्टर, लगे हा करतो. मराय लागलंय तरी महाराज क्वार्टर सुटत. आणि काय काय माणसं म्हणतात थोडं भाजी भाकरी खाणार का, थोडा रसा. बाबांना लगे कळलं बरं का, रसा म्हणलं की लगे हा करतोय. अहो काय काय जण तर महाराज एवढं अवघड आहे. म्हणजे मरताना सुद्धा महाराज ज्यांनी पाप केलं ना त्याला मरण सुद्धा नीट येत. आपल्यासारखी महाराज झटक्यात मोकळी, झटक्यात. आणि अजून एक सांगते, देवाच्या ठिकाणी तुम्हाला आत्ताच्या काळामध्ये कलियुगामध्ये कीर्तन साधन, कलियुगामध्ये कोणतं साधन आहे, ठाईची बाई सोनी करा एक चित्त, आवडीचा आनंद आळवावा. महाराज देवाने सांगितलं, संतांनी सांगितलं की या कलियुगामध्ये तुम्हाला दुसरीकडे कुठं पण जायची गरज. आणि अजून एक सांगते, नुसतं देवाच्या ठिकाणी तुम्ही एक सेकंद जरी थांबला ना, देवाची द्वारी उभा शतभारी, देवाची उभा शतभारी, देवाची द्वारी उभा शतभारी, देवाची द्वारी उभा शतभारी, तेने मुक्तिचारी साधिल्या, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. तेने मुक्तिचारी साधिल्या, तेने मुक्तिचारी हरी मुखे म्हणा, थोड्या वेळाने फुलं वाटा, मी सांगेल तेव्हाच वाट. 10-15 मिनिटच फक्त लक्ष द्या, जास्त वेळ घेणार नाही. आपल्या दादांची आज्ञा आहे 11:30 पर्यंत फुलं टाकावी. तर बघा, देवाच्या ठिकाणी तुम्हाला दुसरं काही पण करायची गरज नाही. देवाची द्वारी उभा, किती म्हटलंय, क्षणच म्हटलंय. किती म्हटलंय, 1 मिनिट नाही, अर्धा तास नाही, 1 तास नाही, किती क्षण. नुसतं आपण देवाच्या ठिकाणी क्षणभर जरी उभा राहिलो तर महाराज त्याला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार. कारण या जगाच्या पाठीवर सगळं काही बदलेल, सगळं काही संपेल. कारण महाराज या जगाच्या पाठीवर सरड्याचा रंग बदलतो, माणसाची माणुसकी बदलते, एसटीचं बोर्ड बदलतं, रेल्वेचं प्लॅटफॉर्म बदलतं, भामटी माणसाचा पत्ता रोज बदलतो. पण या जगामध्ये जे बदलतच नाही त्याला परमार्थ म्हणतात, त्याला संप्रदाय म्हणतात. ही अशी गोष्ट आहे की ती कधीच बदलत नाही. म्हणून महाराज सांगतात की आम्ही काय केलं, आमच्या आयुष्यभराची जी तहान होती, आम्हाला सुख पाहिजे होतं, भगवंत भेटीची तहान होती, ती आमची तहान भागलेली आहे. पण आयुष्यभर काही काही माणसं कष्ट करतात, आपलं जीवन अर्पित करतात. काही माणसं तर महाराज अख्खं जीवन त्याच्या करता लावतात, पण त्यांना शेवटी देव मिळत, शेवटी मुक्ती मिळत. आता मला सांगा, 5 मिनिटं सगळ्यांनी लक्ष द्यायचे बरं का. सुंदर असं उदाहरण आहे, जाता जाता सांगून जाते. एक म्हातारा मनुष्य आहे आणि कधी देवाचं नामस्मरण केलं नाही, देवदेव केला नाही, माणसांचं चांगलं बघितलं नाही, माणसामध्ये नीट कधी बोलला नाही. आणि महाराज त्याला म्हटले ना लोक, बाबा चला
पंढरीला चला, देवाला जायचंय. ती म्हणायचं देवाला गेलं का नाही, पंढरपूरला पांडुरंगाला आंघोळ घातली काय आणि माझ्या म्हशीला घातली काय, एकच होई. आता देवाला आंघोळ घातली काय म्हशीला एक आहे का हो? माणसं काय बोलतील. त्याला असं मरण आलं. रात्रीचा महाराज झटका झाला. रात्रीचं बिचारं मुंडकं खाली आणि पाय बेडवर, आणि जी अटॅक आला. आता गावात महाराज 4 खांदेकरी होती, 4 खांदेकरी. माणूस कुणाचं का जायना, ही 4 फिक्स. त्यांना महाराज आपोआप खबर लागायची. त्यांनी दार वाजवलं, दार उघडा. आता महाराज मड दार उघडल का हो? दार उघडा. त्यांना असा राग आला, दार तोडलं. महाराज आत गेले. आता ह्याचं मुंडकं खाली, पाय वर. आणि सगळ्यांना माहित आहे मड जर रात्रभर तसं राहिलं तर काय होतं, ताटतं. तसं महाराज त्यांनी खाली उतरवलं, मुंडकं खाली, पाय. आता खालची दोघं म्हणायची पाय ढकला. खालचं पाय ढकलं की मुंडकं असं वर उचलायचं. लगे वरनं म्हणायची मुंडकं ढकला. मुंडकं ढकललं की पाय. आता म्हणले ह्याला ताटीवर सुद्धा झोपवा येणार. आणा म्हणले बाहेरच्या म्हशीची रशी आणा. कुठल्या म्हशीची? जिला आंघोळ घालणार होता. रशी आणली, रशी बांधली, मड फरफटत कुठं, स्मशानात. आता महाराज चितेवर ठेवलं. आता तिथं पण तसंच, मुंडकं खाली, पाय वर. आता तिथं झालं काय, आगणी दिली. आता ह्या म्हाताऱ्याला 3 लेक. आगणी दिल्याबरोबर हळूहळू ते पाय गरम झालं का, गरम मड गरम झालं तसं पाय हळूहळू हळूहळू खाली यायला लागलो. सगळ्यांना वाटलं मड उठलंच. आता महाराज ती खांदेकरी तर असली भिली, जीप पळून गेली. परत काही कुणाला खांदा द्यायला आली. आणि धाकटं कसं करतय, दादा अरे आपला बाप उठला वाटतं. थोरलं म्हणलं अरे ग बस की आपला बाप आहे तो. आता दुसऱ्या दिवशी महाराज ह्यांनी ठरवलं आपल्या बापाला काय मुक्ती मिळाली नाही. आपण काय करू, आपल्या बापांचे असतं का कुठं अर्पण करू, काशीला. सगळ्यांना माहिती आहे काशीला असतं का अर्पण केल्यावर काय मिळते, मुक्ती मिळते. ठीक आहे म्हटले. आता ही 2 जण नवरा बायको निघाली कुठं, काशीला. आता ही आदल्या दिवशी लॉजवर राहिले. आणि लॉजवर आता धाकटा आधी सांगत होता, दादा आपला देव, आपला बाप जिवंतपणी देवाला गेला आणि मरण्यावर काय जायचं रे. थोरला म्हणला तू गप बस. आता महाराज दुसऱ्या दिवशी नवरा बायको सकाळची उठली, त्रिवेणी संगमावर आले. आणि महाराज त्रिवेणी संगमावर आले, पाण्याची आहुती दिली. आणि त्यांनी बघितलं तर असतं का, लॉजवरच राहिल्या. आता करायचं काय. ती बायकोला म्हटलं तेरी बी चूप मेरी बी चूप. घरी कुणाला सांगायचं, असतं का अर्पण केले म्हणून सांगायचं. दोघांनी दर्शन घेतलं, घरी आले. धाकटा महाराज बाहेरच बसला होता. दादा केले का असतं का अर्पण. आता महाराज थोरला म्हणलं केले की. पण म्हणलं अरे आपला बाप जाण्यासारखा नाही. म्हणलं अरे आपला बाप रेल्वेतच कुठंतरी विसरला. धाकटा म्हणला आपला बाप काय रेल्वेत राहण्यासारखा, बघू तुमच्या पिशव्या. पिशव्या बघितल्या तर तशाच असतो का पिशवीत. धाकटा म्हणला दादा आपला बाप अजून हितच होईल. आता मधवा म्हणला बाजूला व्हा, तुमच्या ज्याने हे होणार मी नेणार. बापाच्या असतं का मी नेणार कुठं, हरिद्वार. आता महाराज मधव जरा हुशार होतं, शिकलेलं होतं. जरा दोंड्याच्या महिन्यात जन्मलेलं, जरा आगावच होतं. त्यानं काय केलं, गपचीप रात्रीचा रूम मध्ये गेला. आस्तका घेतल्या, मिक्सर मध्ये टाकल्या. मिक्सर मध्ये कशात टाकल्या, ऐ पिंपरी, मिक्सर मध्ये. आणि त्याचं पीठ केलं, पीठ. म्हणून नीट राहा बर का, नीट नाही तर पीठच होईल. आस्तकाचं काय केलं, पीठ केलं. रात्रीची डबी भरली आणि बायकोला सांगितलं नाही. काय केलंय, आस्तकाचं पीठ केलंय. सकाळी सकाळी निघाले रेल्वेनं. हरिद्वार
हरिद्वारला आली. आता हरिद्वारला जर कोण गेला असेल ना, पुरुष मंडळ आंघोळ करतात तिकडं चढ आहे आणि महिला मंडळ आंघोळ करतात तिकडं काय आहे? उतार आहे. बायकोला म्हणलं सकू जा तिथं उतारानं तिथं आंघोळ कर, मी आस्तक अर्पण करून येतो. ह्यानं महाराज पाण्याची आरोळी केली, पाणी अर्पण केलं आणि हळूच डबी बाहेर काढली. आणि कसं करते, पप्पा आता माघारी काय येऊ नका. दर्शन घेतलं, डबी अर्पण केली आणि डबी महाराज जशी गेली उतारानं सखू आंघोळ करत होती तिथंच. आता जसं ह्यानं येताना बायकोला सांगितलं नव्हतं, आस्तकाचं काय केलंय, पीठ केलंय. जसं सखूला डबी दिसली, गंगामाईचा प्रसाद की पाठव्यात. सखून पण सांगितलं नाही गंगामाईचा प्रसाद सापडलाय. आता महाराज ही दोघं जण नवरा बायको घरी आली. कुठं आली ट्रेन, ही तर पिंपरीत जा ना, दुसरीकडे येऊ नका साडीसाठी. आता महाराज घरी आल्याबरोबर धाकट्याला महाराज झोपकाय लागली. धाकटा म्हणला दादा आला का? म्हणला हो, अर्पण केले असतं का, आपल्या बापाला आता मुक्ती मिळेल. महाराज त्या धाकट्याला रात्रभर काय झोप लागली. म्हणला आपला बाप देवाला गेलाच कसा. दुसऱ्या दिवशी पूजा करायची. पूजेला कोण बसणार? जो बापाच्या आस्तका अर्पण करून आलाय तो. दोघ जण नवरा बायको पूजेला बसणार. तेवढ्यात महाराज सखू हळूच कशी करते धाकट्याला, भाऊजी इकडे या. नव मला येताना गंगामाईचा प्रसाद सापडलाय, घेऊ का पूजेला? ही म्हणलं घ्या की वहिनी, असू द्या. महाराज जशी पूजा झाली, जशी सखून डबी काढली, धाकट म्हणलं दादा बघ आपला बाप येतच आहे, आपला बाप गेलाच नाही. महाराज यांच्यासाठी कितीही अट्टास करा, ज्यांनी देवाचं नामस्मरण केलं नाही, जिवंतपणी लोक जवळ केली नाही, मेल्यावर तरी लोक राहतील का? मेल्यावर तरी पुण्य मिळेल, मुक्ती मिळेल? नाही मिळणार. म्हणून महाराज जिवंतपणी मेल्यानंतर या देहाची राखच आहे आणि म्हातारपणी परमार्थ करायचा आहे. पण म्हातारपणी महाराज या देहाची राख झाल्याशिवाय राहत आहे. या ठिकाणी करा, आहे या क्षणाला करा, आहे या स्थितीत करा. आणि महाराज भगवंत कोणताही असू द्यात, देवाची रूप अनेक आहे. पण देव, आता तुम्ही तिथं बसलाय, मी इथं आहे, तुम्हाला माईक दिसतोय, तुम्ही ह्या माईकला काय म्हणणार आहे? हा माईक. तुम्ही तो माईक म्हणणार आहे. कोणता माईक? तिथून तुमच्यासाठी हा काय आहे? तो आहे. नीट लक्षात घ्या बरं का. तुम्ही तिथं आहे, माईक इथं आहे, तुम्ही माईकला काय म्हणणार आहे? तो माईक. पुढं वाकवून ठेवा जरा. विठ्ठल विठ्ठल बघा, तुम्ही तिथं बसलाय, हा माईक दिसतो, या माईकला तुम्ही काय म्हणणार आहे? इकडे लक्ष द्या, चालू द्या त्यांचं. तो माईक. कोणता माईक? तो माईक. पण मी हित आहे, मी ह्या माईकला काय म्हणणार आहे? हा माईक. नीट ऐका बरं का. तुम्ही त्या ठिकाणी आहे, तो माईक, मी या ठिकाणी आहे, हा माईक. माईक तोच आहे का वेगळा आहे? बोला, सांगा गडे, नाही तर जाते. माईक तोच आहे का दुसरा आहे? तोच आहे. पण आपल्या जागा कशा आहेत? तुम्ही त्या ठिकाणी आहे, मी, माईक तोच आहे पण आपल्या जागा विभिन्न आहेत. देव तोच आहे पण देवाकडे जाण्याचा मार्ग कसा आहे? सर्वा घाटी राम देहा देही एक, सर्वा घाटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, सूर्य प्रकाश सहस्ररश्मी.
रूपं असली तरी देवाकडे जाण्याचा मार्ग जरी वेगळा असला तरी देव एकच आहे. आणि तुम्हाला देवाचं नामस्मरण करायचं असेल ना, देवाला पूजायचंच असेल ना, आता दत्त जयंती जवळ येते. नीट ऐका बरं का. आता दत्त जयंती जवळ येते. देव जर कोणामध्ये वर्णन आहे, शंकराचार्यांना पंचदेव, शंकराचार्यांनी सांगितलं, पंचदेवांचं वर्णन केलं. महत्वाचे जर 5 देव आहेत. पहिला गणपती, दुसरा विष्णुदेव आहेत, तिसरं भगवान शंकर आहेत, चौथी आदिशक्ती आहे आणि 5वा कुणाचा अवतार आहे? सूर्यनारायणाचा. असे पंचदेव सांगितले आणि त्याच्यामध्ये पण विष्णुदेव आणि शंकरदेव, हरिहरा भेद नाही, विष्णुदेव आणि शंकरदेव यांचं एकत्रितकरण होऊन आणि ज्यांनी हे विश्व निर्माण केलं ब्रह्मदेव, हे 3 देवांचं एकत्रितकरण करून त्रिमूर्ती जन्माला आली आणि त्यांचं नाव दत्तगुरु. आणि दत्तगुरु हे भगवान पण आहेत आणि गुरु पण आहे. या जगाच्या पाठीवर ज्यांना भगवान पण समजलं जातं आणि ज्यांना गुरुची उपमा दिली जाते, दत्त गुरु पण म्हटलं जातं आणि दत्त भगवान पण म्हटलं जातं, असे दत्त दिगंबर. आणि महाराज, नुसतं तुम्ही दत्त दिगंबराची जरी प्रार्थना केली ना तर आयुष्यामध्ये काही सुद्धा कमी पडणार नाही. कारण जर पुराणामध्ये बघितलं ना, भागवत पुराण आहे, त्याच्यात 24 देवांची महाराज वर्णन केलं. त्याच्यामध्ये सुद्धा दत्तगुरूंचा नंबर कितव्या क्रमांकाचा आहे? 6व्या क्रमांकाचा आहे. म्हणून दत्तगुरु आणि सहस्त्र अर्जुन आहे ना, सहस्त्र अर्जुन, त्याच्याकडं महाराज सगळं काही होतं, सगळं ऐश्वर्य संपत्ती सगळं त्याच्याकडं होतं आणि तो महाराज भक्त होता, तो दत्तगुरूंचा होता. शस्त्र अर्जुन, त्याला हात 1000 हात होते. 1000 हाताचा शस्त्र अर्जुन दत्त भगवानाची पूजा करतोय, दत्तगुरूंची पूजा करतोय. आणि महाराज, दत्त महाराज प्रसन्न झाले. त्यांनी एकच मागितलं की देवा, सगळं ऐश्वर्य माझ्याकडे, सगळं काही माझ्याकडे, पण देवा मला देताना एकच कर, दत्तगुरु माझं एकच मागणी पूर्ण करा की मला मृत्यू देताना देवांच्या हातनंच मृत्यू द्या. आणि महाराज त्यांची सुद्धा मागणी पूर्ण केली. असा अवतार दत्त महाराजांचा आहे. म्हणून आयुष्यामध्ये कोणतंही संकट येऊ द्यात, आपल्याला मार्ग सापडत नसेल तर गुरु म्हणून मार्ग दाखवण्याचं काम जे आदिदैवत आहे ते दत्त गुरु आहेत, त्यांची पूजा करा. आपल्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही. आणि अजून एक सांगते, तुम्ही याच्या पलीकडे जाऊन सांगते, तुम्ही देवदेव नाही केला तरी चालेल, 5 मिनिटं लक्ष द्या बरं का. देवाला नाही गेला तरी चालेल, पण महाराज आपल्यामुळं जर आपल्या घरातल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी असेल ना तर महाराज आपल्या जगण्याला काय अर्थ नाही. महाराज गुरुजी होते, शिक्षक होते, अत्यंत कष्ट करून मुलाबाळांना सांभाळलं, मुलांना लहानाचं मोठं केलं आणि महाराज मुलं शिक्षणाकरता परदेशात पाठवली, मुलं चांगली मोठी झाली. इकडं गुरुजींची महाराज सेवा संपली आणि त्यांना महाराज त्या मुक्ती झाली आणि त्यांना पेन्शन चालू झाली. मुलं तिकडंच महाराज राहत होती. एक मुलगा अमेरिकेला होता, एक US आणि बाहेरच्या देशामध्ये असल्यामुळं अचानक वडिलांनी फोन केला, बाळांनो आता तुम्हाला तिकडं राहायची गरज नाही, मला पेन्शन मिळाली आहे, आता तुम्ही इथं राहू शकता, आपण सगळेजण एकत्र राहू. मुलगा म्हणला, बाबा आमची प्रगती तुम्हाला बघवत नाही का? आम्ही इथं राहतोय ते तुम्हाला बघवत नाही? आम्ही इथंच राहणार, आम्ही काय तिकडं माघारी येणार नाही. तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला मागा. अचानक महाराज त्यांच्या आईची तब्येत खालवते आणि मुलगा फोन करतो, बाळा अरे तुझी आई आजारी आहे रे, इकडे ये. महाराज आई आजारी म्हटल्या बरोबर ते काय करतं, मी तुम्हाला पैसे पाठवून देतो, चांगले डॉक्टरकडे न्या, पण मला काय यायला जमणार. आईचा देहांत होतो, आई मरण पावते, तरी सुद्धा महाराज याला आईच्या अंत्ययात्रेला यायला जमत नाही. शेवटी महाराज त्या वडिलांचाही देहांत होतो. 10-15 दिवसानंतर गावकऱ्यांना समजतं की ते शिक्षक सुद्धा वारले. 10-15 दिवसांनी महाराज
गावकरी त्यांच्या मुलाला फोन करतात, अरे बाळा तुझ्या वडिलांचा देहांत झालाय रे, तुमच्या वडिलांचा देहांत झालाय, तू इकडे ये. तो म्हणला वडिलांचा देहांत झालाय ना, आम्ही इकडंच मुंडन करतो आणि आमचे वडीलच तिथं राहिले नाहीत, मग आमची आई तिथं राहिली नाही, मग आम्ही कुणासाठी माघारी येऊ. बघा अशी सुद्धा मुलं या जगामध्ये असतात की ज्या मुलांना आपल्या आई वडिलांच्या अंत्ययात्रेला यायला वेळ नाही. महाराज आई मुलगा मुलगा करून मेली, बाप महाराज 15 दिवस त्याचं मड आतमध्ये कुजलं तरी सुद्धा महाराज मुलाला येता आलं नाही. या जगामध्ये महाराज तुम्हाला देवाच्या पाया पडता आलं नाही, देवाला मानता आलं तरी नाही तरी मानू नका, पण या जगामध्ये या कलियुगामधले जर देव कोण असतील ना तर ते कोण आहे? तुका म्हणे माया बापे, ओ हो तुका म्हणे माया बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माया बापे, ओ तुका म्हणे माया बापे, अवघी देवाची महाराज देवाचं जर रूप असेल ना ते तर आई वडिलांमध्ये धरतीवर या कलियुगामध्ये तुम्हाला देवाचं भजन करता आलं नाही, करू नका. देवाची सेवा करता आली नाही, करू नका. पण या धरतीवर या कलियुगामध्ये महाराज करलो माता पिता का मान जे है धरती पे भगवान, माता पिता का मान करो, धरती पे भगवान. कर लो माता पिता का मान जे है धरती पे भगवान. कर लो माता पिता का मान धरती पे लो भगवान. ये है धरती के भगवान, हे धरती के भगवान, ये है धरती के भगवान. हे धरती के भगवान. आपल्या धरतीवर या जीवन सृष्टीवर आपल्या आई वडिलांमध्ये देव बघता आला पाहिजे. त्या आई वडिलांच्या आज्ञेपोटी प्रभू रामचंद्राने सुद्धा महाराज 14 वर्षाचा वनवास पत्करला. आई वडिलांची आज्ञा, त्या आईच्या आज्ञेपोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवण्याचं कार्य हातामध्ये घेतलं. का? स्वराज्य व्हावी ही स्त्रींची इच्छा आहे. त्या आई वडिलांच्या प्रेमापोटी आई वडिलांना सोडून ज्यांना जावं लागलं महाराज, वसुदेव आणि देवकीला सोडून श्रीकृष्णाला जावं लागलं. कुणाकडे महाराज? यशोदा माताकडे जावं लागलं. देवकी आईने जन्माला घातलं, पण सांभाळ मात्र यशोदाने केला. देवाधिकानं पण हे चुकलं नाही, देवाधिकानी पण आई वडिलांचा मान केला, आई वडिलांना देवाप्रमाणे जपलं, देवाच्या पुढे मांडलं. आणि आज आपल्या या देशामध्ये आपल्या या कलियुगामध्ये आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती नाही. आज्ञा मानी प्रभू रामने साखे, आज्ञा मानी प्रभू रामने साखे, आज्ञा मानी प्रभु से, आज्ञा मानी प्रभु रामने साखे, प्रभु से माने मांगे, माता पिता से बड़ो न कोई, माता पिता से बड़ो न कोई, कर लो माता पिता का मान जो है धरती पे भगवान, माता पिता का मान जो है धरती पे भगवान. माता पिता का मान जे धरती पे भगवान, माता पिता का मान धरती पे भगवान. कर लो माता पिता का मान जे है धरती पे भगवान. महाराज आपल्या आई
वडिलांच्यावर प्रेम करा, आई वडिलांची सेवा करा, सगळ्यांना आपल्यावर प्रेम करणारी आई दिसते. महाराज जाता जाता सांगते, त्या बापासाठी कधीतरी आपल्या डोळ्यामध्ये पाणी यावं. रक्ताचं पाणी केलं, बैलासारखा राबला बाप, तरी पण महाराज आज बघायला गेलं ना, साने गुरुजींना सुद्धा श्यामची आईच दिसते हो, श्यामचा बाप कधी दिसत नाही. सगळ्यांनी महाराज श्रीकृष्णाला मानलं, श्रीकृष्णाला जन्म दिला, देवकीने दिला, देवकीचं पूजन केलं. पण महाराज त्या पावसामध्ये यमुनेला पूर आलाय, आपल्या जीवाचा पर्वा न करता त्या यमुनेच्या डोहात श्रीकृष्णाला सुखरूप घेऊन जाणारा बाप कधी कुणाला दिसत? छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाऊ आईसाहेब होत्या. पण महाराज शहाजी राजांचं सामर्थ्य ही तेवढंच होतं. शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरता महाराज त्यांना सुद्धा बंदीखान्यात जावं लागलं, हे सुद्धा नाकारता येत नाही. तरी सुद्धा आत्ताच्या काळामध्ये लहान मुलावर प्रेम करणारी आई सगळ्यांना दिसते. महाराज आई सगळ्यांना कळते, आई गेल्यानंतर बाप महाराज कळतो, बाप झाल्यानंतर